वेलकम टू आवर ब्लॉग. आणि आम्ही चाललो आता फिरायला. तर फिरायला चाललोय दीदीची होल फॅमिली. आमचा अंशू, त्याचे पप्पा, त्याचे काका, मम्मी, माऊ अँड आई. आम्ही सगळे आता अशा प्लेसवरती चाललोय. ते प्लेस आम्ही सांगू ना. अंशू कुठे चालला बाबू तू? कुठे चालला? ए अंशू भो भो कोण करताय? ही अंशूची आजी आणि अंशूची मस्ती चालली मस्त. अब अंशू माऊ कुठे? माऊ कुठे? माऊ कोणाची? माऊ कोणाची सांग अंशू. हा झालाय माझा गजब अपमान. अंशू आजी काय म्हणते बघ. अंशू इकडे बघ ना. आता माऊची आजी झाली. माऊची आजी झाली. अंशू माऊ कोणाची? माऊ कोणाची? ही गाडी कोणाची? गाडी कोणाची बाबू? आपली गाडी कोणची आहे? हा कोणाची गाडी? अंशू गाडी कोणाची? गाडी कोणाची? पप्पा कोणाचे? बाबा कोणाचे? बाबा अंशू बाबा कोणाचे? बाबा कोणाचे? काकावरच आडले आमचं घोडं. चला बाबू काका कसा मारतो तुला? नाही मारत म्हणाव काका. काका कसा मारतो? नाही मारते काका म्हणाव. बोल ना काका कसा मारतो? आजी कशी मारते? आजी कुठं मारते? आजी मारितच नाही. आजी कशी मारते तुला? आई कशी मारते बाबू? आई कशी मारते तुला? कशी अशी मारते? आणि बाबा मारते का? बाबा अशी मारता का? तू रडतो कसा? रडतो कसा तू? रडतो कसा? रडतो कसा तू? रडतो कसा? भाऊ रडून दाखव भाऊ. तुला मारलं तू रडतो कसा बाबू? तू कसा रडतो? अंशू काकाने तुला कसा रडतो? आज ती कशी बैल आता ती बाबू म्हणतो कॅमेरा बंद करा नाही तर मी रडून आता करत. सांग ना बाबू रडतो कसा तू? तू रडतो कसा? रडतो तू कसं रडतो बाबू? सांग ना. ए बाबू तू रडतो कसा? नाही रडत. आहे ना बाई. अंशू काकाने कसं करायला शिकवलंय तुला? कसं बाबू कसं इकडे बघ. आयशू बाबू तू रडतो कसा? रडतो कसा? रड ना रडून दाखव. आईला रडून दाखव. निम्या रस्त्यावर आले. आम्ही आलोय एकविराला. तर निम्या रस्त्यावर आलं. इथं 50 रुपयाची पावती फाडली. खाली एंट्री फी 50 रुपयाची फाडली. आता इथं गाडी पार्क केली आणि इथं भरपूर मोठी पार्किंग आहे. हा गाडी सावली ते मस्त इथं. आता गड चढायचा आहे एकविऱ्याचा. चढायला सुरुवात केली आहे. ट्रेकिंग साठी स्टार्ट केलंय. आता आम्ही रस्त्यामध्ये कोणती फजिती होती मी तुम्हाला पुढे दाखवेलच. आता एवढ्यांनी आता चढायला सुरुवात केली बघा. आता अंशूच्या बाबांनी अंशूला प्लस त्यांची बॅग, अंशूची बॅग असं दोन्ही पण घेतलंय. मी अंशूची बॉटल घेतली. आम्ही ह्या भिंतीवरून उड्या मारल्या आणि आईला अनिलने उचलून घेऊन घेतलंय. हा आमचा पहिला अडथळा आम्ही पार केलाय. आता किती अडथळे येतील काही माहिती. थंडगार पाणी बॉटल कोल्ड ड्रिंक. 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 फोटो काढायचंय बघा. अंशूकडे कशी लाडी गुडी लावून राहिली. पण अंशूकडे तर अंशू जाऊच नाही राहिला. आगे मोळ बघा इकडे.
अनिल बाजूला अंशू बळद धरून ठेवलाय. तुझं क्लिप दिसतंय तुझं क्लिप दिसतंय मग काय तिला असं नाही सीडीवर फायर ब्रिगेड. आणि अंशू खालीच थांबलाय. आता आम्ही इकडं वरती जाणार कारण त्यांना यायचं नाही वरती अंशूला घेऊन. तिथं मधमाशीचे पोळे वगैरे असू शकतात त्यामुळं ते वरती नाही येऊ राहिले. गर्दी बघा किती. इथून पण एक रस्ता आहे पण तो बंद आहे त्यामुळे इकडून गर्दी आहे का लई. इथं सपोज माशा बिशा उठल्या तर पळता बी नाही यायचं. पाणी पण पडतंय पण आम्ही पाहिलंय हे आणि आता चाललोय आम्ही खाली. बघा किती सुंदर लेण्या आहेत. कातळ्यातल्या आहेत लेण्या एकदम पुरातन. कशा बनवल्या असतील. अंशूचा ऍपल खाऊन झाला आणि आता अंशूचे बाबा खात आहे राहिलेलं कारण अंशूच्या बाबांना पण भूक लागली. चला ना मग अंशू सोबत एक फोटो काढू मस्त. जे याला आहे ना लेण्याद्रीला सेम इथे वेगळं काही नाही. लेण्याद्रीला गेले का बघायला कधी? 8वी 9वीला असताना चौथीला असताना शाळेत ट्रिप आणली होती तेव्हा आली गावातून बघितलेले. किती वेळा लेण्याद्रीवरून गेले? 800-900 वर्षापूर्वी त्यांनी रेकी केली असेल. रेकी म्हणजे चेक केला असेल कोणता डोंगर आहे जिथे आपण असं करू शकतो. विचार करता काळात एवढं काहीच नव्हतं. सगळं एवढं चढून आलं काहीच नव्हतं. आणि कसं सगळं तोडून गेले. जबरदस्त. 10 मिनिटं भरपूर लागतात. तिकडे टाका तो ग्लास. पैसे देऊ झाले 3 लिंबू आणि 80 रुपये. ही चटणी कसली आहे? पुदिना पुदिना ओ झालं. तुम्हाला प्यायचं होतं? प्यायचं का? तर आमची आई टेम्पररी हरवली होती तर आम्ही आलोय मॅपमध्ये. तर आई टेम्पररी हरवली होती परत सापडल्या. केसरच आहे. तर इथं आता आम्ही करतो शॉपिंग. इथं फ्रीमध्ये टेस्टिंगसाठी होतं तर तिथे केलंय टेस्टिंग आणि आता आलोय या साईडने बिल लाईट आहे ना बिल करताना असं कुठे आहे अंशूचे बाबा? हे चाललंय वॉशरूमला. चांगला निशाणा होता ते टाकून दिले.